हॅलो. तुम्हाला कार्बनची काही सामान्य रूपे माहिती असतीलच. उदाहरणार्थ हे ग्रॅफाइट कार्बनचं एक अपरूप आहे, म्हणजे ॲलोट्रोप आहे. ग्रॅफाइटपासून हे पेन्सिलचं जे टोक असतं, पेन्सिलचा जो काळा आतला भाग असतो तो बनवता येतो आणि याने कागदावर छानपैकी लिहिता येतं. हा ग्रॅफाइटनी बनलेला काळा भाग नसेल तर आपल्याला लिहिता येणार नाही, कागदावर कोणत्याच खुणा उमटणार नाही आणि आपण ज्या कागदावर लिहितो तो कागदसुद्धा त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कार्बन असतो. नंतर हा जो फोटो आहे तो आहे हिऱ्याचा, न कापलेल्या खाणीतून सापडलेल्या हिऱ्याचा. पृथ्वीच्या पोटात प्रचंड दाबाखाली बराच काळ राहिल्यानंतर कार्बनला मिळालेलं हे एक अद्वितीय रूप आहे. मग आता या अशा वस्तू जरी कार्बनपासून बनत असल्या ज्या निर्जीव आहेत, तरीही कार्बन हा प्रत्यक्षात सजीवांसाठी एक अत्यंत आवश्यक घटक आहे. आपल्याला माहिती असलेले सर्व जीवन पूर्णपणे कार्बनवर आधारित आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाला कार्बन आधारित जीवन असं म्हणतो. इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेताना आपण कार्बन आधारित जीवनाचे संकेत शोधतो. जीवनाचा आधार बनू शकतील असे इतरही घटक असू शकतात, पण आतापर्यंत आपण फक्त कार्बनच पाहिलं आहे. आता कार्बन जीवन टिकवण्यासाठी नेमका इतका मौल्यवान का आहे? जीवन शक्य करणाऱ्या रेणूंचा हा कणा का बरं आहे? तर याचं उत्तर आवर्त सारणीमधील कार्बनचं स्थान, त्याचा अणुअंक आणि तो इतर मूलद्रव्यांशी कशा प्रकारे बंध तयार करतो यात दडलेला आहे. आणि म्हणून या विषयामध्ये रसायनशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. मग कार्बनचा अणुअंक आहे 6. याचा अर्थ त्यात 6 प्रोटॉन्स आहेत, बरोबर? तर कार्बनचा आपण जर केंद्रक बघितला तर त्यामध्ये 6 प्रोटॉन्स असतात. हे 6 लाल प्रोटॉन्स. पृथ्वीवर कार्बनचा सगळ्यात सामान्य समस्थानिक जो आहे तो आहे कार्बन 12 आणि त्याच्यामध्ये 6 न्यूट्रॉनसुद्धा असतात. तर इथे केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन्ससोबत 6 न्यूट्रॉनसुद्धा आहेत. ठीक आहे. उदासीन कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्ससुद्धा असतील, बरोबर? त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन आतल्या कवचामध्ये आणि उरलेले 4 बाहेरच्या कवचामध्ये. या बाहेरच्या कवचातल्या इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. हेच ते संयुजा इलेक्ट्रॉन्स असतात जे प्रत्यक्षात रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात. आता कार्बनचा अणू मला अजून थोडा सोपा करून दाखवायचा असेल तर मी इथे केंद्रकाचा एक बिंदू काढीन फक्त आणि हे जे 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत, जे खरं तर अभिक्रियांमध्ये भाग घेतात, तेवढेच 4 दाखवेन. पहा, अशा प्रकारे हा कार्बनचा केंद्रक किंवा त्याला आपण कार्बनच्या C अक्षराने पण दाखवू शकतो आणि हे त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स, 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. मग आता यानंतर तुम्हाला अष्टकाचा नियम आठवतो का? जेव्हा अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा तो अधिक स्थिर होतो, असा हा अष्टकाचा नियम सांगतो. पण आता इथे तर 4च आहेत, म्हणजे मग याला अजून 4 इलेक्ट्रॉन्स कुठून तरी बंध करून आणावे लागतील. म्हणजे 4 सहसंयुज बंध तो तयार करू शकतो. उदाहरणार्थ समजा आपण हायड्रोजन अणूबद्दल विचार केला तर हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, एक संयोजा इलेक्ट्रॉन आहे. तो या कार्बनसोबत बंध बनवण्यासाठी वापरू शकतो. असा कार्बन आणि हायड्रोजनचा बंध झाल्यामुळे काय होतं की हायड्रोजनला वाटतं आपल्याकडे एक नसून 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हायड्रोजनला अष्टक न बनवता फक्त आणखी एक इलेक्ट्रॉनची गरज असते. तो मिळाल्यानंतर त्याचं द्विक पूर्ण होतं आणि तो हिलियमसारखा स्थिर होतो. हायड्रोजन अणू अतिशय खुश होतो, हो की नाही? त्याचं द्विक पूर्ण झालंय. आता इथे कार्बनने आपला एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत सामायिक केला, त्यामुळे आता त्याच्याकडे 4च्या ऐवजी 5 इलेक्ट्रॉन दिसतात आहे. मग आता कार्बनला तर त्याचं अष्टक पूर्ण करायचं आहे. त्यामुळे कार्बन काय म्हणतो, मी एक इलेक्ट्रॉन इथे शेअर केला, बरोबर? आता दुसरा हायड्रोजनसोबत, तिसऱ्या हायड्रोजन अणूसोबत आणि चौथा इलेक्ट्रॉन चौथ्या हायड्रोजन अणूसोबत मी शेअर करतो, सामायिक करतो. म्हणजे मग माझ्याकडे स्वतःचे 4 आणि 4 हायड्रोजनचे आणखी 4 असे मिळून 8 इलेक्ट्रॉन्स होऊन जातील आणि माझं अष्टक पूर्ण होईल. ये
तर मग अशा प्रकारे या कार्बन अणूला वाटतं की त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि प्रत्येक हायड्रोजन अणूला सुद्धा असं वाटतं की त्याच्याकडे 2-2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे कार्बनचं अष्टक पूर्ण झालं आणि प्रत्येक हायड्रोजन अणूचं द्विकसुद्धा पूर्ण झालं. आणि अशा प्रकारे प्रत्येक अणू स्थिर आणि खुश झालेला आहे. आणि आता इथे हा जो रेणू तयार झालाय त्याला आपण म्हणतो मिथेन. व्याख्येनुसार यात कार्बन असल्याने याचं वर्गीकरण सेंद्रिय रेणूमध्ये केलं जातं. आणि सेंद्रिय रेणू हेच कार्बन आधारित संयुगांचं मुख्य वैशिष्ट्य आहे. खरं तर सगळं सेंद्रिय रसायनशास्त्र हे सेंद्रिय रेणूंच्या अभ्यासावर आधारित आहे. म्हणजे ज्या रेणूंमध्ये कार्बनचे अणू असतात त्या रेणूंवर. आता या रेणूंमध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन एवढे 2च अणू असल्यामुळे याला हायड्रोकार्बन असं म्हणतात. या हायड्रोकार्बन्सच्या लांब साखळ्यासुद्धा बनतात. उदाहरणार्थ 8 कार्बन अणू मिळून ऑक्टेन तयार होतो. अशी कार्बन अणूंची साखळी तयार होते आणि मग प्रत्येक कार्बनला अजून हायड्रोजन जोडले जातात. अशा प्रकारे इथे 3 आणि या प्रत्येक मधल्या कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडले जातात. तर हा 8 कार्बनचा ऑक्टेन रेणू आहे. याचा वापर इंधन म्हणून केला जातो. तसंच मिथेनचा वापर सुद्धा इंधन म्हणून केला जाऊ शकतो. इथे तुम्ही व्हिडिओ थांबवून बघू शकता. इथल्या प्रत्येक कार्बन अणूचे 4-4 बंध आहेत. आता यावरून तुम्हाला समजलंच असेल की कार्बन हा जीवनाचा आवश्यक घटक म्हणून इतका उपयुक्त का आहे. तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संरचना बनवू शकतो. ग्रेफाइट आणि हिऱ्यासारखे पदार्थ कार्बनपासून बनतातच. पण हायड्रोकार्बन आणि संपूर्ण सेंद्रिय रसायनशास्त्र हे कार्बनवर आधारित आहे. आणि हे सगळं यासाठी कारण कार्बन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तयार करू शकतो. आता कार्बन ज्या आकारात बंध तयार करतो त्याला चतुष्फलकीय आकार किंवा टेट्राहेड्रॉन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण टेट्राहेड्रॉनबद्दल बोलतोय तेव्हा आपण हा अशा प्रकारचा आकार लक्षात घेत असतो. टेट्राहेड्रॉन हा त्रिमितीय आकार आहे. ह्याला 4 त्रिकोणी बाजू असतात. हा एक प्रकारचा पिरॅमिड आहे. पिरॅमिडमध्ये 4 उभे त्रिकोण असतात आणि पिरॅमिडचा खालचा पाया चौरस असतो. बरोबर. पण इथे टेट्राहेड्रॉनमध्ये 3 त्रिकोण असतात. 3 उभे त्रिकोण असतात आणि त्याचा खालचा पाया सुद्धा त्रिकोणच असतो. आता या टेट्राहेड्रॉनची तुलना आपण याच्याशी किंवा त्या मिथेनच्या रेणूशी केली तर हा जो मधला कार्बन आहे तो आपण इथे अशा प्रकारे दाखवू शकतो. आणि मग त्याभोवतीचे हे 4 कार्बन आहेत किंवा मिथेनमधले जे 4 हायड्रोजन आहेत ते ह्या 4 ठिकाणी या 4 टोकांवर दाखवू शकतो. ठीक आहे. आणि मग हे जे 4 बंध बनवतो आहे ते इथे अशा प्रकारे दाखवता येते. आणि अशा प्रकारे हा टेट्राहेड्रल आकार इथे बनतो. आणि असा हा कार्बन अणू आपल्या जीवनाचा कणा आहे. हा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. आता अजून तुम्हाला हे माहिती आहे की आपल्या शरीरात खूप जास्त प्रमाणात पाणी आहे. ठीक आहे. आपण जर त्याची गणना केली तर आपल्या शरीरामध्ये जवळपास 65% ऑक्सिजन आहे. म्हणजे आपलं शरीर साधारणपणे 2/3 ऑक्सिजननी बनलेलं आहे. आणि हे सगळं पाण्यामुळे आहे. पाणी म्हणजे H2O आणि ऑक्सिजन पाण्याचा रेणूचा मोठा भाग असतो. बरोबर. पण मग त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो कार्बन. आपल्या शरीराचा जवळपास 18% भाग हा कार्बननी बनलेला आहे. पहा आता पाणी हे तर द्रव्य आहे. पण शरीरातल्या स्थायू भागांचा जर आपण विचार केला तर तिथे मोठ्या प्रमाणात कार्बन असतो. हा आपल्या शरीरातला DNA रेणू आहे. हा प्रत्येक पेशीमध्ये असतो. या रेणूमध्ये दिसत असलेला प्रत्येक राखाडी रंगाचा अणू हा कार्बन अणू आहे. ठीक आहे. तर यामध्ये किती सारे कार्बन अणू आहेत हे आपण बघू शकतो. त्यानंतर हा आहे हेक्झोकायनेज. हेक्झोकायनेजचा रेणू हे एक महत्त्वाचं एन्झाईम म्हणजे विकर आहे. आणि या रेणूमध्ये हा जो हिरवा निळा रंग आपण बघू शकतोय तो प्रत्येक अणू कार्बनचा अणू आहे. विचार करा. हा सगळा ह्याच्यात किती सारे हे हिरवे निळे अणू आहेत. ते सगळे कार्बनचे अणू आहेत. तसंच हा छोटासा ग्लुकोजचा रेणू आहे. आणि इथे पण हे हिरवे निळे अणू कार्बनचे आहेत. नंतर हा ATPचा रेणू आहे. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ATPला ऊर्जेचं चलन मानलं जातं.
बरोबर ना? यात सुद्धा आपण कार्बनचे हिरवे निळे अणू बघू शकतो. तर म्हणजे आपल्या शरीरातला बराच सारा पाणी नसलेला भाग हा कार्बनने बनलेला असतो. ठीक आहे? मग आता तुम्हाला कळलंच असेल की फक्त पेन्सिल आणि हिऱ्याच्या पलीकडे कार्बनचं महत्त्व किती जास्त आहे. जेव्हा आपण आपल्या हाताकडेही बघतो तेव्हाही आपण खूप साऱ्या कार्बनकडे बघत असतो. आणि आता तुमच्या अवतीभवती सजीवांमध्ये किंवा निर्जीव गोष्टींमध्ये तुम्हाला कार्बनचे अणू कुठे कुठे सापडू शकतात याचा नक्की विचार घ्या. नक्की शोध घ्या. ठीक आहे? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.